महाराष्ट्रातील 45 लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतला। कीड आणि रोग यामुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे। यंदाच्या हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे। यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 45 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवलाय। लातूर विभागातील सर्वाधिक 16,65,000 शेतकऱ्यांनी त्यापाठोपाठ अमरावती विभागात 14 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवलाय। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। यंदाच्या खरीप हंगामापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना रद्द करून व्यापक स्वरूपातील प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। लातूर विभागातील शेतकरी पीक विमा काढण्यात आघाडीवर आहेत। लातूर विभाग 16,65,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय, तर अमरावती विभागात 114 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय, तर कोकण विभागात 37,000 शेतकऱ्यांनी हा विमा काढला आहे। नाशिक विभागात 6,22,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय। 3,74,000 शेतकऱ्यांनी पुणे विभागातल्या पीक विमा काढलाय। कोल्हापूर विभागातून 51,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय। औरंगाबाद विभागातून 7,99,000 शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढला आहे। त्याचबरोबर नागपूर विभागातून 1,93,000 शेतकरी ह्या पीक विमाचा लाभ घेणार आहेत। फळ आणि भाजीपाला बाजार समितीच्या जोखडातून मुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरलं होतं। त्यामुळे गेल्या महिनाभर कांदा लिलाव बंद होता, मात्र त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांच्या चाळीत कांदा सडू लागलाय। चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला कोंब आल्यामुळे शेतकरी जगन्नाथ भामरे यांची चिंता वाढली आहे। पावसाळ्यात चांगला दर मिळेल या आशेनं त्यांनी कांदा साठवून ठेवला होता, मात्र फळे आणि भाजीपाला नियमन मुक्तीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या वादामुळे गेला महिनाभर कांदा लिलाव बंद होता आणि त्याचा फटका भामरे यांना बसला। पावसाळी वातावरणाचा परिणाम चाळीतील कांद्यावर होत असून कांद्याला कोंब फुटू लागलेत, काही कांदा सडू लागलाय। भामरे यांनी जवळपास 3 ट्रॅक्टर सडलेला आणि कोंब फुटलेला कांदा फेकून दिला आहे। महिन्यापासून मार्केट बंद होतं आणि ते मार्केट बंद असल्यामुळे ते कांदे सडून गेले। आमचे जवळजवळ 3-4 टारल्या कांदे ते आता सडून फेकूनच दिलेले आहेत आणि 10 टारल्या कांदे पडलेले आहेत। जगन्नाथ भामरे यांच्यासारखीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे। इथं आम्ही कांदा पिकवून पाणी असं होतं, कांदा पिकवला आणि तो संपूर्ण सडतोय आणि मग आता आम्ही काय निर्णय घेतला पाहिजे विदर्भाच्या लोकांसारखं हे आम्हाला शासनाला विचारायचं। काय करणार आहे आम्ही तरी, आम्हाला सुद्धा आत्महत्येशिवाय दुसरं काय पर्याय? कांद्याचे लिलाव अखेर सुरू झाले असले तरी कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत। त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांच्या चाळीत कांदा सडू लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आलंय। निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड। जनावरं हे शेतकऱ्यांचं धन। दुष्काळ असो की आणखी काही शेतकरी पोटच्या लेकरासारखं या जित्राबांना जीव लावतात। आता या जनावरांना विम्याचं संरक्षण मिळणार आहे। राज्य सरकारनं पशुधन विमा योजना सुरू केली असून शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात आपल्या जनावरांचा विमा उतरवता येणार आहे। राज्य शासनानं पीक विम्याप्रमाणेच पशुधन विमा योजना सुरू केली असून अवघ्या 100 ते 50 रुपयात 10,000 रुपये किमतीचा शेळीचा तर 500 रुपयात 30,000चा गाय म्हशीचा विमा उतरवता येणार आहे। यामुळे शेतकऱ्याच्या संसाराचा आधारवड असणाऱ्या पशुधनाला आता विम्याचं संरक्षण मिळणार आहे। बीड जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन पशुधन विभागानं केलंय। जनावरांची जर काही हानी झाली, मृत्युमुखी पडले तर त्यांना कोणत्याही पद्धतीची नुकसान भरपाई भेटली जात नाही। अशा याच्यावर शासनाने दारिद्र्यरेषेखालील आणि मागासवर्गीय पशुपालकांच्या जनावरांना 70% अनुदान आणि ओपनच्या कॅटेगरीला 50% अनुदानावर पशुधन विमा योजना राबवली आहे। गेल्या 2 वर्षांपासून राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती होती, त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणं कठीण झालं होतं। चारा छावणीच्या आधारानं अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरं जगवली। आता जनावरांच्या विम्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। देशी संकरित दुभत्या जनावरांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून आग, पूर, जलआपत्ती, भूकंप, वादळ यासारख्या कारणांमुळे जनावराचा मृत्यू झाल्यास त्याला विम्याचं संरक्षण मिळणार आहे। जनावराला कायमचं अपंगत्व आल्यास शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळणार आहे। 30,000ची जर म्हैस असेल
तर ओपन कॅटेगरीच्या लोकाला त्यासाठी 480 रुपये हे 1 वर्षाच्या विम्याचा प्रीमियम आहे. उर्वरित रक्कम त्याची शासन भरतं. याच्यामध्ये घोडे, डुकरं, शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, विशेषतः बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. ऊसतोड कामगारांचे सुद्धा बैलांची जर काही हमी झाली तर त्याचं वर्षभराचं नुकसान भरून येत नाही. तर अशांशी सुद्धा या ऊसतोड कामगारांच्या बैलासाठी सुद्धा या विम्याचा निश्चितपणे फायदा होईल. या पशुधन विमा योजनेत प्रत्येक जनावरानुसार विम्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. गायीसाठी प्रति लिटर 3,000 रुपये तर म्हशीसाठी प्रति लिटर 4,000 रुपये मूल्य निश्चित करण्यात आलंय. जनावर दिवसाकाठी किती दूध देतं यावर सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी 1 वर्षाचा प्रीमियम 2.45% इतका आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि मागास प्रवर्गासाठी 70% तर खुल्या प्रवर्गासाठी 50% अनुदान देण्यात येतं. केवळ 50% प्रीमियम भरल्यास शेतकऱ्याच्या जनावराला विमा संरक्षण मिळणार आहे. बरोबर वाटलं म्हणून आम्ही करू लागलो. समजा आम्हाला योग्य वाटलं ते माहिती झालं सरकारी दवाखान्यात असं आलंय म्हणून आम्ही करू लागलो. जसा पीक विमा अगोदर भेटला आम्हाला दुष्काळ पडल्यामुळं, आता ह्या वर्षी वाटतं की हे पशु विमा काढल्यामुळं भेटेल काहीतरी. याच्या अगोदर 1-2 म्हशी गेल्या आमच्यात काही भेटलेलं नाही, त्यामुळे आम्हाला भेटणं अशी आशा आहे. गाय, म्हैस या दुभत्या जनावरांसोबतच बैल, शेळी, मेंढी, डुक्कर, ससा, याक, एडका, घोडे, गाढव, उंट, खेचर या जनावरांचा विमाही उतरवता येणार आहे. वीज पडून, पूर आल्यानं, वादळ, भूकंप, अपघात, आजार, रोग, दंगल, सर्पदंश, शस्त्रक्रिया या कारणांमुळे जनावराचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या कार्यक्षमतेनुसार किमान 1 आणि कमाल 3 वर्षांचा पशुधन विमा काढता येणार आहे. विविध कारणांमुळे जनावरांचा मृत्यू होत असतो. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. विशेषतः पशुपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांना जनावरांच्या मृत्यूमुळे जबर फटका बसतो. मात्र पशुधन विम्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. लक्ष्मीकांत रुईकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बीड. पूर्वी शेळी म्हणजे केवळ घरगुती दुधासाठी पाळली जात असे, पण आता काळ बदलला असून आज शेळी मंडी पालनातून चांगली कमाई करता येते. मात्र त्यासाठी नियोजन महत्त्वाचं असतं. यशस्वीपणे शेळी पालन करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. शेळीला गरिबांची गाय म्हटलं जातं, कारण दूध आणि मांस या दोन्हींसाठी शेळी उपयुक्त असून आज शेळी पालन हा एक उत्तम शेतीपूरक व्यवसाय बनलाय. योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केलं तर शेळी पालनातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं. शेळी पालन करताना शेतकऱ्यानं शेळी पालनाची चतुःसूत्री लक्षात घेतली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. पेदास अर्थात या व्यवसायाचा पाया आहे. शेळी पालन कुठे करायचं, दूध उत्पादन की मांस विक्रीसाठी या प्रश्नांची उत्तरं व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच शोधली पाहिजे. शेळी पालनासाठी जनावरांची निवड करताना जात, वय आणि इष्ट गुणधर्म यांचा अभ्यास करणं आवश्यक असतं. शेळ्यांचा आहार हा यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्यात सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत शेळ्या चाराव्यात. हिवाळ्यात सूर्योदयानंतरच शेळ्या चरण्यासाठी घेऊन जाणं उचित ठरतं. हिवाळ्यात गवतावर दव पडतं आणि ते शेळ्यांच्या पोटात गेल्यास त्यांना सर्दी होण्याची शक्यता असते. त्यातून फुफ्फुसाचे आणि घशाचे विकार होण्याची शक्यता बळावते. पाणवठ्याच्या ठिकाणी अथवा गोगलगायींचा वावर असलेल्या ठिकाणी शेळ्या चरण्यासाठी घेऊन जाऊ नये. शेळ्या चरायला नेण्यापूर्वी बाभळीचा डहाळा, शेंगा खाद्य म्हणून द्यावं. आठवड्यातून एकदा लिंबाचा डहाळा चारा म्हणून द्यावा. त्यामुळे शेळ्यांच्या पोटातील जंतांचं प्रमाण कमी होतं. ऊस आहे तुमचा, तिच्या बांधावर तुम्ही शेवऱ्या लावून टाका. त्या शेवरीचा पाला ओरबडून तुम्ही शेळीला द्या. त्याच्यासाठी शेळीसाठी खास गुंतवणूक जमिनीची किंवा पैशाची करण्याची फारशी आवश्यकता नसते. आणि म्हणून जेवढा आहारातला तुम्ही खर्च कमी कराल तेवढा तुम्हाला त्या शेळी पालनातून जास्त फायदा मिळतो. महाराष्ट्रातील विविध विभागांनुसार शेळ्यांच्या जाती आढळतात. संगमनेरी, उस्मानाबादी, बेरारी, कोकण कन्याळ या काही प्रमुख जाती असून प्रत्येक विभागानुसार शेळ्यांची निवड करणं योग्य ठरतं. कोकण कन्याळ ही जात मुख्यतः सिंधुदुर्गामध्ये आढळते. मध्यम आकाराच्या या शेळीचा उपयोग मांस उत्पादनासाठी केला जातो. संगमनेरी जात अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये आढळून येते. दूध उत्पादन आणि मांस अशा दोन्ही कारणांसाठी ही जात फायदेशीर ठरते. उस्मानाबादी शेळी मराठवाड्याच्या काही भागांबरोबर उस्मानाबाद, सोलापूरमध्ये आढळून येते. मांस उत्पादनासाठी ही शेळी फायदेशीर ठरते. बेरारी शेळी विदर्भाची ओळख असून नागपूर, वर्धा, अकोला या भागात मोठ्या प्रमाणात आढळून येते. दुधाबरोबरच मांस उत्पादनासाठी हिचा उपयोग होतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेळी हा प्राणी असा आहे की आम्ही त्याला ATM म्हणतो, की एनी टाइम मिल्क, कधी जा दूध मिळेल. एनी टाइम मीट, कोणत्याही वयात तुम्ही तिला स्लॉटर करा, कापा, तिला ते तुम्हाला मटण मिळू शकेल. एनी टाइम मॅन्युअर, कोणत्या वेळेला तुम्हाला खत उपलब्ध आहे.
आणि एनी टाइम मनी. कोणत्याही वेळेला तुम्ही गेलात तरी तुम्हाला शेळीचा मार्केट नाही असं कधी होत नाही. अगदी तुमच्या गोठ्यावर येऊन सुद्धा गिराईक तिला उत्पन्न आहे. शेळी पालन करताना या शेळ्यांचा आहार, आरोग्य, निगा, गोठ्याची स्वच्छता हे महत्त्वाचे घटक आहेत. शेळ्यांना होणाऱ्या विविध आजारांपासून त्यांचं रक्षण करण्यासाठी वेळोवेळी त्यांचं लसीकरण आणि औषध उपचार करणं आवश्यक असतं. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शेळ्यांचं व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. ब्रेक नंतर पीक पाणी आमच्या खास सदरामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पावसाळ्यात शेळी मेंढी पालन करणाऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर संजय. पावसाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन नेमकं कसं असावं याविषयी आपल्या शेतकरी राजाला काय सांगाल आणि प्रत्येक जातीनुसार ते कसं करावं त्याविषयी देखील मार्गदर्शन कराल. आता मी तुम्हाला प्रभागनिहाय सांगितलं. म्हणजे आपण उस्मानाबादपासून सुरुवात करूया. तर उस्मानाबादी ही जात काय आहे की ही काटक जात आहे. कितीही लांबपर्यंत ती चरायला जाऊ शकते. तुम्ही तिचे पायाचं उस्मानाबादचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जर त्या जातीकडे बघितलं तर उंच शेळी अशी वाटते, पाय अत्यंत बारीक काटकुळे वाटतात आणि म्हणून बऱ्याच वेळा ही काटक नाही किंवा कमी वजनाची आहे असं शेतकऱ्यांना भास होतो. परंतु तसं नसतं. ही जात त्या भागासाठी आहे की खूप लांबपर्यंत चरायला जाऊन ती तग धरू शकते. बाबळीसारखं, लिंबासारखी झाडं ती खाऊ शकते आणि म्हणून त्या 6 ते 8 तास त्या लोकांनी शेळ्या चरायला नेणं आणि झाडपाल्यावरती जास्तीत जास्त या शेळ्या ठेवणं हे त्यांच्यासाठी आहे. कोकणासाठी कोकण कन्याळ मी सांगितली. ह्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की आपली जर उस्मानाबादी संगमनेर तुम्ही कोकणात नेली तर तिला खुरकूस नावाचा आजार होईल. कारण तिथं ओलं असतं, दलदल असते वारंवार आणि वेगवेगळ्या खाली जमिनीवर जरी गेलं तरी गवत तिथं असतं. म्हणजे खूप जास्तीत जास्त वेळ तिचे ओलेच राहतात. तर हा आजार होऊ नये अशी जनुक त्या कोकण कन्याळ जातीमध्ये आहे. आणि म्हणून कोकण कन्याळ ही जात कोकणासाठी आहे. तर तिथे सुद्धा त्या भागातली जी लोक आहेत त्यांनी सुद्धा 6 ते 8 तास शेळ्या चारायला नेणं, वेगवेगळ्या चाऱ्यावरती त्या कशा राहतील हे बघणं हे महत्वाचं आहे. एक कोकणात काळजी घेण्याचं गरजेचं आहे की झाडपाला तिथं प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे आणि झाडपाला देताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडनं ही चूक होते की झाडपाला काढला की शेळ्यांना खायला देतात किंवा गवत आणलं की शेळ्यांना खायला देतात. तर कोकणामधील झाडपाला, कोकणामधील गवत यात आर्द्रता किंवा पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून कापल्या तुम्ही शेळ्यांना ते खायला घालू नका. बरोबर. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने खरं तर ह्या शेळ्या मेंढ्यांची काळजी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत पीक पाणीमध्ये. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. पीक पाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि शेळ्यांच्या एकूणच आपण काळजीविषयी जाणून घेतोय डॉक्टर संजय मनकमाले यांच्याकडून. डॉक्टर, आपण बघतोय की शेळ्यांचं लसीकरण महत्वाचं असतं आणि ह्याच काळात रोगाचा प्रादुर्भाव अधिक होत असतो. त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? लसीकरणाचं जे वेळापत्रक आहे तर शेळ्यांमध्ये लसीकरण करणं फार महत्वाचं आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आपण जर आधीच प्रतिबंध केला तर आजाराचा आपला खर्च कमी होईल. तर महत्त्वाचं लसीकरण जे आहे शेळ्यांमध्ये पावसाळ्यासाठी ते आंतरविषारचं लसीकरण आहे. आता तसं उशीर झालेला आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी आंतरविषारचं लसीकरण केलेलं नसेल त्यांनी तातडीनं आंतरविषारचं लसीकरण करून घ्यायचं. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं ते करायचे आणि त्या आंतरविषारचा 15 दिवसानं 21 दिवसानं पुन्हा बूस्टर डोस द्यायचा, रिपीट ते परत पुन्हा एक डोस द्यायचा. अशा रीतीनं आत्ता सध्या तरी आंतरविषारच्या लसीकरणाकडे त्यांनी लक्ष द्यायचं. दुसरं जे आहे ते HS जे आहे तर ह्या HS सुद्धा किंवा 3ही लस आजारांसाठी एक लस असं ट्रायवॅक नावाची लस मिळते. ती जरी आपण आपल्या शेळ्यांना देऊन घेतली तरी चांगली. आणि दुसरं लसीकरण जे करायचं महत्वाचं ते म्हणजे PPR या आजारासाठी एक लसीकरण करायचं. अशी 2 महत्वाची लसीकरण शेतकऱ्यांनी केली पाहिजे. ज्यांच्या भागात आता काही भागात आता आपण शेळ्यांचा देवीरोग हा निघून गेलाय किंवा तो आपण निर्मूलन झालाय असं म्हणतो, परंतु काही ठिकाणी शेळ्यांमध्ये देवीरोग दिसून येतो. त्यांनी त्यासाठी सुद्धा आपण लसीकरण करून घेतलं पाहिजे. तर असे 3 महत्वाचे लसीकरण आपण केले पाहिजे. थोडक्यात लसीकरण फार महत्वाचं आहे. धन्यवाद डॉक्टर संजय आपण ह्या संपूर्ण माहितीबद्दल आणि तुम्ही दिलेलं हे मार्गदर्शन नक्कीच आपल्या शेतकरी राजाला उपयुक्त ठरलंच असेल. पीक पाणी आमच्या खास सदरामध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास.